माझ्याकडे काजळ आहे, लिपस्टिक आहे, कॉम्पॅक्ट पावडर आहे, पण मेकअप कसा करायचा हेच मला माहिती नाही। माझ्याकडे खूप कमी प्रोडक्ट आहे, पण मेकअप कसा करायचा हेच मला माहिती नाही। मला पार्लरमध्ये जायचंय, पण त्यासाठी पैसे नाहीयेत। मेकअप कसा करायचा हेच मला माहिती नाही। तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे 5 मिनिटांमध्ये घरच्या घरी पटकन होणारा मेकअप लुक। हा मेकअप लुक मी कोणताही फाउंडेशन न वापरता हा मेकअप लुक केलेला आहे। आजचा जो मेकअप लुक केलेला आहे तो तुम्ही डेली बेसिस वरती करू शकता। जसेच जो ऑफिसला जाणाऱ्या मुली आहेत, वुमन्स आहेत, त्या तुम्ही रोजच्या रोज हा मेकअप लुक करू शकता। त्यामुळे आपली ही स्किन ही डॅमेज होणार नाही। तसेच हा मेकअप लुक करताना मी कोणत्याही प्रकारचं फाउंडेशन वापरलं नाही आहे। त्यासाठी मी लॅक्मीचं सीसी क्रीम वापरलं आहे। सीसी क्रीम किंवा बीबी क्रीम वापरल्यामुळे तुमची स्किन ही बिलकुल अशी डॅमेज होत नाही। कोणताही छोटं मोठं फंक्शन असो, कोणताही कार्यक्रम असेल, तुम्ही हा मेकअप लुक पटकन करू शकता। हा मेकअप करण्यासाठी तुम्हाला फक्त 5 ते 6 वस्तूंची अशी गरज आहे। तुम्हाला हा मेकअप करण्यासाठी खूप अशा वस्तू असणं गरजेचं नाहीये। तुमच्याकडे कोणत्याही 2-3 वस्तू असल्या तरीही तुम्ही तुमचा मेकअप हा खूप असा छान प्रकारे करू शकता। त्यासाठी तुम्हाला कोणतेही महागड्या प्रोडक्ट्स, महागड्या वस्तू घेण्याची काहीच गरज नाहीये। चला तर आपण मेकअपला सुरुवात करूया। सर्वात पहिले आपला हा स्किन खूप छान प्रकारे असा क्लीन करून घ्यायचा आहे। तुम्ही मेकअप करायच्या अगोदर कधीही आपला चेहरा हा खूप छान प्रकारे फेस वॉश करून घ्यायचा आहे, किंवा तुमच्याकडे एखादा वाइप असेल किंवा क्लीन्झर असेल त्याने आपला चेहरा हा खूप छान प्रकारे असा क्लीन करून घ्यायचा आहे। स्टेप असते मॉइश्चरायझर। फर्स्ट स्टेप ही असते मॉइश्चरायझर। तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरती डेली बेसिसवरती कोणतं मॉइश्चरायझर यूज करता तेच मॉइश्चरायझर तुम्ही इथे वापरायचं आहे। त्याच्यानंतर सेकंड स्टेप असते ही सीसी क्रीम। इथे मी लॅक्मीचे 9 to 5 सीसी क्रीम वापरत आहे। याच्यामध्ये मॉइश्चरायझर, परत SPF 15 तसेच फाउंडेशन असे पदार्थ मिक्स आहे, त्यामुळे आपली स्किन ही डॅमेज होत नाही। हे जे आहे सीसी क्रीम मी फिंगरच्या सहाय्याने छान असे आपल्या चेहऱ्यावरती पसरवून घेतलेलं आहे। थर्ड स्टेप आहे याच्यामध्ये कॉम्पॅक्ट पावडर। जर तुमच्याकडे कॉम्पॅक्ट पावडर नसेल तर तुम्ही लूज पावडर आपण जी वापरतो रोजची ती सुद्धा तुम्ही लावू शकता। थर्ड स्टेप आहे ॲब्रो फिलअप करून घ्यायचे आहे। जर तुमच्याकडे ॲब्रो पेन्सिल नसेल तर मी काय केलं आहे, माझ्याकडे एक ब्राऊन कलरची लिप लायनर आहे, त्यानेच मी माझे ॲब्रो असे फिल करून घेत आहे। ॲब्रो फिल करताना नेहमी ब्राऊन कलरचा शेड यूज करायचा, त्यामुळे आपले जे ॲब्रो आहे ते एकदम नॅचरल वाटतात। फोर्थ स्टेप आहे आयलायनर। यामुळे आपला आय मेकअप हा डन झालेला आहे। फिफ्थ स्टेप आहे, आता जो मी ब्राऊन कलरच्या लिप लायनरनेच माझ्या होठांना छान प्रकारे अशी शेप देणार आहे व लिपस्टिक हुडा ब्युटीची लावत आहे। आपण हा मेकअप 5 अशा वस्तू वापरूनच केलेला आहे। माझ्या कमीत कमी असा प्रोडक्ट वापरून मेकअप लुक। तर तुम्हाला हा मेकअप लुक कसा वाटला तो तुम्ही मला कमेंट करून सांगा। जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती खूप छान छान अशा नवीन प्रकारचे व्हिडिओज बघायचे असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू। केलेला आहे हा तुम्ही बघू शकता, मी फक्त 5 अशा प्रोडक्ट वापरून केलेला आहे। त्यामुळे जर तुमच्याकडे अशा खूप कमी प्रोडक्ट असेल तरी तुम्ही मेकअप करू शकता। असं नाही की माझ्याकडे खूप अशा जास्त वस्तू पाहिजे तरच माझा मेकअप हा खूप जास्त छान, खूप फ्लोई असा दिसेल। तर तुमच्याकडे जेवढ्या वस्तू असतील, कमीत कमी वस्तू असतील, पण त्या खूप छान प्रकारच्या असल्या पाहिजे, ज्या युजेबल असतील अशा तुम्ही प्रोडक्ट वापरा। तुम्ही माझ्याकडून खूप छान प्रकारे असे मेकअप बघायचे असतील तर तुम्ही मला कमेंट डाऊन करून सांगा। थँक्यू।